राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्याला आमची मेंढरं धुवायच्यात आहे, म्हणजे आम्ही नानाई चालवल्यात आहे। अगं आपली मेंढरं आता खाली पाण्यावर घालवल्यात आहे आणि ती धुवायला येणार आहे। ते संपूर्ण कशी धुतो काय करतो संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवतो, चला तर मग। मग आपली मेंढरं आणल्या ते इकडून चालवल्या ते नाणीहून आणायला खाली, म्हणजे बांधारा आहे त्या बांधाऱ्यात मेंढरं धुवायला चालवले ते आपली दादा तिथं बसले ते खाली व्हायच पाणी पाजली वड्याला आणि इकडून अशी चालली ते आपली मेंढरं। चला बघूया वातावरण आपण इकडचं व्हायचं। तर मित्रांनो मस्तपैकी बघा इकडं आले वड्याला, खालच्या साईडला वडा आहे या। आपली मेंढरं तो का तिकडं माग आहेत सगळा, दिसली का शिळी तिकडं मेंढरं आहेत। इकडं खाली असा वडा गेलाय, तिकडं पलीकडं दर्गा आहे खूप मोठा खेडचा। हे वड्याचं वातावरण इकडल्या असं मस्तपैकी, इथनं असं खाली पाणी जातं तो का तिकडं पलीकडं दर्गा आहे मोठा। असं संपूर्ण मावळातलं वातावरण खतरनाक असं वातावरण आहे। खास बात म्हणजे इथं आहेत वाहण्यार आहेत वाहण्यार, आणि आपला पप्या वाहण्यारांना देतोय धमकी, म्हणतोय या खाली बघतो तुमच्याकडे। बघा पप्पुडॉन वाहण्याराने उडे हाणले ते खांदाडच मोडलं मित्रांनो। बघा पप्पुडॉन इथे वाहण्यार का मेन राजा माणूस त्यांचा किंग आपला पप्पू। बघा गावला कसा आहे खतरनाक वाहण्यार वाहनीवर। बघा या ठिकाणी वाहणारे, त्या ठिकाणी मी यांचा मला वाटते ह्यो जरा वाईज दादागिरीच करतोय। ह्यो खतरनाक मेन आहे त्यांचा, ह्यो जरा वाईज दादागिरीच करतोय, अंगावर चवतळून येतोय। बघा ह्यो मध्ये बसलेला वाहनीवर खतरनाक डॉन आहे सगळ्यांचा डॉन, आणि हुप्प्यात ह्यो अंगावर येतोय चवतळून जाग्यावर। चला मेंढरं गेले आपले, आपल्याला बी जायचे। बघितले थोडी वाहण्यारांची गंमत, बघा कशी चालली ते मेंढरं। अशा पद्धतीने मेंढरं चालली ते नानायला, दादा चालले ते मोहर, त्यांच्या मागं भाऊ आणि त्यांच्या मागं मी चाललोय आपलं शूटिंग घेत व्हिडिओची मस्तपैकी। शेरडवाली इथं मित्रांनो मेंढरं गेले ते खालून, आणि मी चाललोय असं झाडाझुडपांच्या मधून। बघा सगळे लिंबाची झाडं आहेत, बघा आंब्याचं झाड कसं मोहरले, आंब्याच्या झाडांना सगळीकच मोहर लागलाय आता। असं मी चाललोय मोहर, दादा ती येते ते खालून मेंढरं आणते ते, आम्ही चाललोय वरच्या साईडने। आली आता आपली नाहणी जवळ, जिथं मेंढरं नाहायच्या ती जागा आली आता मस्तपैकी। ते मावळातलं वातावरण, झाड झुडप दिसते खोंकार का इथनं वर आली आपली मेंढरं। दादा हो का आपलं दादा आलं वर, इथंच खाली नाहायचे ते मेंढरं या बांधाऱ्याच्या पाण्यात। बघा आली वर सगळी गँग, तर बघा येरी इथं एकी हिरकी, इथं एकी हिरकी, त्या तिथं एक हिर, नुसत्या येरीची हिरी आहेत लोकांच्या। वाड्याच्या कडेला पाणी असतं म्हणून हिकुंड पाणी डोंगराकडे उचललंय मस्तपैकी। इथं मला वाटलं झराची, वाटलं पाण्याचा झराच लागलाय का काय, नंतर खाली बघितलं पाईप लाईनीचं पाणी चाललंय, मला वाटतंय झरा।
बघा पोल्ट्री ते ह्याच्यात कोंबड्या असतात ह्या पोल्ट्रीत. आता नाही आहे, लॉट गेला वाटतं त्यांचा. असं चालली आपली नाणायला. तर मित्रांनो, आपण आपल्या नाणीवरती जाता जाता लागणार आपल्याला 2-3 देव. मारुतीचं मंदिर इथं, मारुतीचं मंदिर आहे, साईबाबांचा फोटो, इथं देवी आहे. आतमध्ये देवीचं वातावरण दाखवतो तर मला थोड्या वेळाने. बघा कसं आहे वाड्यात थोडीशी वाट पडली या. ह्या वारल्या बांधाऱ्यात आपल्याला मेहरं आणायची ते ह्या वारच्या बांधाऱ्यामध्ये, आणि अशी इकडे वाड्यातनं पाड्याला जायचं या मस्तपैकी. मित्रांनो बघा आपला बांधारा. आता मी चाललोय या बांधाऱ्यावर, बांधाऱ्याचं वातावरण दाखवायला तुम्हाला. हे बघा अशा दोऱ्या बांधल्या ते, म्हणजे येता जाता एखादा कळडून आहे, एखादा खाली बाबा पडून आहे, त्याला तोल सांभाळता यावा या कारणाने इथं अशा दोऱ्या बिऱ्या बांधल्या ते मस्तपैकी. इथं असं मासं बिसं पकडत नाही म्हणता, भरपूर मासे आहेत ह्या बांधाऱ्यात. अशा दोऱ्या बिऱ्या बघा. अशी आपली पड्याला मेंढर. मी आलोय तिकडून इकडं ह्या वाड्यातनं, अशी गाचपानातनं चागळातनं अशा आणल्या ते इकडून आता चालवल्यात धुवायला. कसं आहे बांधारा दानक्या. बघा डॉन आले आमचे, डॉन. ओ डॉन, पप्पड कसा आहे पप्पड. पड्याला मेंढरं खाती ते यालतार. बघा कसं खात्यात याल बिल, याल शाल खायला दणकून. तशी वर घातली तर यालतारात मेहरं आपली. थोडंफार यालबिल खाऊ घालायला त्यांना, थोडंफार खायला घालायचं आणि मग धुवायची. बघा कसं आहे बंगलावर. बांधाऱ्यावरून मी चाललोय पलीकड जरा, तुम्हाला दाखवतो आपल्या देवीचं मंदिर. त्या मंदिराभोवतीचा परिसर. मागाशी मेंढरं होती, मेंढरं मोरं बोलत होतं, त्यामुळं काय एवढं वातावरण नीट दाखवता नाही आलं. पण 100% आता चाललोय तिकडंच, त्यामुळं तिथलं वातावरण तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवतो. पाणी पडतंय खाली तिथून. येण्या जाण्याचा रस्ता. इकडं आपली मेंढरं बघा, तिकडं वर आपली मेंढरं थांबल्यात आहे मित्रांनो मस्तपैकी. तिथनं पाणी पडतंय खाली. बांधाऱ्याच्या शेजारी खेटून निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे आपलं मंदिर. कसे दणक्या. बघा छोटंसं मंदिर, शांतता, अत्यंत रम्य परिसर. आपली मारुतीची मूर्ती बघा, साईबाबांचा फोटो. बघा कसं आहे तुळशीचं झाड मंदिराच्या समोर लावलेलं आहे, तुळशीचं झाड. बघा हे देवाचं वरचं शिखर, असं छोटंसं निसर्गरम्य वातावरणात असणारं मंदिर. चला मंदिरात जाऊन बघूया आपण आतला परिसर. शपथ कसलं स्वच्छ मंदिर आहे देवीचं. बघा देवीची मूर्ती कशी आहे. निसर्गरम्य वातावरणात असणार दिवा लावलाय या ठिकाणी. हळदी कुंकू लावूया आपण देवीचं. बघा कसे खूप मस्त अशी मूर्ती आहे मित्रांनो. खूप भारी मंदिर आहे. अत्यंत शांतता. एखादा व्यक्ती जर इथं अभ्यासाला आला ना, खूप भारी होईल त्याचं. अत्यंत शांतता, कुठलाही आवाज नाही, काहीच आवाज नाही, असं देवीचं मंदिर आहे. खूप मस्त मित्रांनो. कशी आहे देवीचं मंदिर. निसर्गरम्य, झाडं झुडपं भरपूर आहेत. पक्ष्यांच्या किलबिलीचा आवाज खूप मस्त आहे. पहा संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवतो.
बघा देवीचं मंदिर, मंदिराचा संपूर्ण परिसर. मित्रांनो आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. बघा झाड, आजूबाजूचा परिसर, अशी भरपूर झाडं आहेत. बघा संपूर्ण चौवेड्यानी कडे लावा का पलीकड हा आपला बांधारा. असं कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, कुठलाही आवाज नाही, संपूर्ण असं निसर्गरम्य वातावरण अत्यंत भारी आहे इकडं. खूप चांगला अभ्यास होऊ शकतो एखादा मंदिरात जर येऊन बसू लागला तर. असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. मित्रांनो मस्तपैकी आलोय आपण आपल्या नाहनीव. बघा कशी आहे नाहणी. मेंढर आपली नाहनाय आणली ते तुम्हाला नाहणी दाखवतो. बघा अशी अशी येते इकडं, अशी यायची इकडं. कसा आहे उंबर, ह्या उंबराच्या झाडाच्या इथं, ह्या महादेवाच्या मंदिराच्या इथं आपली मेंढरं उभी करायच्यात इथं. आणि इथनं अशी उड्या टाकणार, तिकडं पोहत जाणार मेंढर. अशी इथनं येणार, अशी 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 येणार, इथनं जाग्याव सुळकी दाना 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 असं पोहत पोहत तिकडं. आणि इथं अशी उभी राहायच्या ते, इथं अशी उभी करायच्या ते. मित्रांनो बघा आपली मस्तपैकी मेंढर नाहनायचं चाललंय काम. बघा आपलं दादा तिथं थांबले ते, म्हणजे एका अर्ध माग जर गेलं तर त्यांना मोहर ढकलायचं काम चाललंय दादांचं. बघा एवढे एवढे पडायला गेली पोहत पोहत. कशी आहे नाहनायला. मित्रांनो मस्त चालली नाहणी. बघा कशी इथं राहिली शेंडर मेंढर इथं. मेंढर गेली आपली आखे पडेल मित्रांनो पोहून. ह्या एवढ्या मोठ्या बांधाऱ्यातनं पोहून मेहर पडेल गेले ते. पहिला वार झाला, आता हे दुसरा वार मेंढर पाण्यात घालायचा. पहिल्यांदा घातलेली, पहिली निघली पोहून, आता परत दुसऱ्यांदा घालायचे ते. मित्रांनो कशी काय आपली मेंढर त्या साईडने येते ते. दादा ती त्या साईडला थांबलेत, मी इकडे मेंढर आलेत म्हणून इकडे थांबलोय. कशी काय उड्या आणतात ते बघा. आपली मेंढर पोहून येते ते तिकडून इकडं, आणि इकडं गावता तोडून पाडते ते. झाली 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 शेवटची मेंढी, शेवटची लावर आहे लावर. तो का मित्रांनो ही मस्तपैकी मेंढरांची वाट आहे. हो का इकडून इथनं आपली मेंढर अशी येतात जात्यात. कोराळ इथंच ठेवतो. मित्रांनो बघा वट वागळ, अख्ख्या झाडांना नुसती वट वागळच वट वागळ. बघा कशी अख्खी झाडं पॅक करून टाकल्या ते वट वागळांनी इकडं. बघा इकडे बघील त्या झाडाच्या शेंड्याने नुसती वट वागळला टाकल्या ते. बघा कसे थवाची थवा. बघा येतोय का त्यांचा आवाज. कशी येत. वट वागळ बांधारा आपले मेंढर येत नाही येत्या ते मस्तपैकी दानक्या कार्यक्रमी. बघा आली 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 गँग आली. उड्या टाकाय होईल सुरुवात. दाना 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 दाना. शेवटची 3 वेळा, तिसरी बारी म्हणजे चांगली होऊन जातात मित्रांनो. चांगली पोहणी घातली की, पहिल्यांदा घातली, दुसऱ्यांदा घातली, आताची तिसरी बारी आहे. आपण जाग्यावर अलीकडच्या साईडला शूटिंगसाठी येऊन थांबलोय, काय विषय नाही. बघा गँग सज्ज पोहण्यासाठी आपले मेंढर झालेत सज्ज.
शेवट वागळांची गँग. इथे मेंढरा आपली पाहुण्यासाठी तयार मस्तपैकी. कसं आहे मित्रांनो, पहिली मेंढी आली त्या मागं बघा कशी मोर लागली या दानक्या. फायनली कार्यक्रम दानक्या. तिसरी बार, लास्ट बार, शेवटची बार आहे मेहरांची. तिसरा टप्पा पार करतेत आपली मेंढर पाहून. एक अर्धा असं माग दबत, त्याला मोहर टाकलाय लागतं. आपलं दादा तिथं थांबले ते टाकलायला यात ते पाहून मस्तपैकी. मित्रांनो कसं काय, मी या साईडला येऊन थांबलोय व्हिडिओ घेण्यासाठी आपला. मी या साईडला आलेलो आहे. आपली मेंढर त्या साईडने उड्या टाकून ह्या साईडला येते ते. या साईडचं दाखवतो तुम्हाला. बघा ह्या साईडला येते ते मेंढर अशी पाहून. कसं काय दानक्या कार्यक्रम. या ठिकाणावरून उड्या आणते ते मेहर. बघा अशी येते ते. मग अशी येते ते या. बघा इथं मी चपला काढल्या ते. बघा माझं सँडल कसं पाणी वाहतंय अंगावून. पाणी त्यांच्या परत खाली जाते. बघा बाबू मला अख्खा भिजवून टाकला मित्रांनो. बघा हे अख्खं भिजलंय मी. तिकडे मेंढरांचं अंगावलं पाणी इथं येऊन झाडते ते. बघा असं झाडते ते. बघा असं झाडते ते अंगण. ते अख्खा मी भिजतो या. कसं काय बघा असं अंग झाडते ते. आणि माझ्या अख्खा अंगावर पाणी उडते. बघा अख्खी पॅन्ट बिंट भिजून गेली. झाली बाबा एकदाचीच. तीनदा एवढं अंतर कापले आपल्या मेंढरांनी. तिथनं ते असं इथवर असं एवढं अंतर तीनदा पार करून मेंढर मस्तपैकी चकाचक धुवून झाली. सकाळ तुम्हाला दाखवतो किंवा थोड्या वेळाने दाखवतो. उन्हाने वाळल्यावर कशी पांढरी शुभ्र निसती चकाकत्यात आहे आपली मेंढर दानक्यामध्ये. अशा तऱ्हेने मित्रांनो आता आमच्या मेंढर 3 बाऱ्या धुवून झाली या ठिकाणी मस्तपैकी. हाच तो परिसर आहे. हो का, हा इथं आपली मेंढर उभी केली होती या ठिकाणी. आणि अशी मेंढर इकडून येऊन इथनं अशी दाना उड्या टाकत होती. उड्या टाकून तो का त्या साईडला निघत होती. त्या साईडनं अशी तिकडं मोहर. आपण जिथं तुम्हाला आधी मंदिर लावले त्या मंदिराच्या तिथनं पुन्हा आम्ही अशी आणायचो. अशी 3 वेळा आपली मेंढरं धुवून झाल्यात. आता थोड्या वेळाने तुम्ही बघा कशी चकाकते ती. मेंढरांना आणल्यावर रीतिरिवाजाप्रमाणे आपले दादा काय करतात ते दाखवतो तुम्हाला. आता ही मेंढर अशी नांदली. हा ही अशी नाणी शिपायची पाणी. ही काय अशी शिपायचं. आता हे चुकवलंय त्यामुळे मला खाली जाता येईना. अशी शिपायची. हे असं शिपायच लागतं. हा शिपाई लागतं म्हणजे नाणी धुवून काढायची.
म्हणजे आपलं तेवढंच आणून झाली की धुवून काढायची अशी. असं शितोडा. हा असं आपलं असं पाणी शिपलं की ती धुवून निघली म्हणायचं. हा त्याच्यानंतर आता हे 7 खडं घ्यायचं. 7. 7 खडं असं. हे बघा झालं 7 खडं. हा आता हे असं धुयाचं. खडं पण हा हे खडं धुयाचं पाण्यात. हा वर मांडू का. आता हे असं पुंजायचं खडं खडं. परंपरेनुसार चालत आलेले आपलं जुनी परंपरा. आता हे जरा 7 खडं पुंजलं. जास्त जरा घाई गडबड होती आणि मेंढरं उभे राहत नव्हते, त्यामुळे दूध पिळतानीच एवढं नाही दाखवता आलं. तुम्हाला पुढच्या वेळेस आम्ही एकदम तयारीत येणार. आता अचानक निर्णय ठरला आणि अचानक आपलं व्हिडिओचं हे झालं. आपलं भाऊ मस्तपैकी हे काकीने आणलं घरनं. अचानक निर्णय ठरला, काकीला बोलावलं, मग हे आपलं आणले. काय काय आणले भाऊ? हळद आहे, कुकू आहे, हळद आहे, साखर आहे. हा आता हा हे साखरेचा निवद असतो नानीला. हा हा आता हे हळद कुकू टाकायचं त्याच्यावर. हे बघा आपलं 7 दगडाचं देव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. पिरुबाच्या नावानं चोंग भले. आता हे असं खाड्यावर टाकलं. आता हे पाण्यात टाकायचं बाई. कसं पाण्यात? ठीक आहे असं टाकायचं. भांडारा गुलाल. हा आता हे लिहितो भगवान देवा. दर भाऊ तुला. मित्रांनो इथं आपलं महादेवाचं शंकराचं मंदिर आहे, त्यामुळं जरा आपल्या महादेवाची सुद्धा शांती, महादेवासाठी सुद्धा काहीतरी 2-4 शब्द त्याकरता आपले दादा म्हणलेले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आम्हाला तिघांना भांडारा घेतलाय आणि देवाच्या ह्याच्यावरती भगवान देवा सुखी ठेव, यश दे देवा. असं असते रीतिरिवाज. राहिलेला हळद कुकू ते पाण्यात द्यायचं सोडून. हे असं भगवान देवा. हे निवड दाखवायचा साखरेचा असा देवाला. देवाला. ते पाण्यात थोडी साखर टाकायची आणि उरलेली खायची. नाही. आता इथं महादेवाचं मंदिर आहे. हा महादेवाच्या पुढं व्हाय साखर ठेवतो. चला चला, महादेवाला सुद्धा थोडासा निवद खायचा ह्यो साखरेचा. आपलं भाऊ आतमध्ये देवाकडं पहा. तुम्हाला वाटत असेल हे खोटं सांगतोय का काय. बघा आहे का नाही महादेवाची पिंड. बघा कसं आहे मंदिर. गणपती आणि हा देव आणि हे आपलं महादेव. मस्तपैकी इथं 7 दगडाचं 7 देव. त्याला निवद बिवद दाखवून मेंढरं आणल्याशी पुंजन बिजन रीतिरिवाजाप्रमाणे आपली मेंढरं मस्तपैकी नाणून बिनून झाली. चला आता मेंढराकडचं वातावरण दाखवतो. तर मित्रांनो मस्तपैकी आपली मेंढरं बघा इथं वाड्याला थांबले ते. बघा आपलं बाहुबलीकड असं वाड्याचं हे झारवाड खाण्यासाठी आपली मेंढरं इथं थांबले ते. हे बघा या ठिकाणी ही लोक मासे पकडतात मस्तपैकी बांधाऱ्यातलं. आणि इकडं आपली मेंढरं चारतात अशी. त्या मावशीन ती मासे पकडतात मस्तपैकी. बघा कशी आपली पडेल मेंढरं थांबले ते. ह्या साईडने संपूर्ण असं झारवाड खात्यात आपली मेंढरं. इकडं झारवाड वाढायची आणि पाण्याची आणि भरपूर झारवाड हे असतं मस्तपैकी. हे आहे वाड्याचं पाणी मस्तपैकी. आपली मेंढरं
या मावशींनी आता एवढं पाठीवर बघा कसलं मासं पकडल्यात मस्तपैकी. आमची मेंढरं इथं वाड्याला थांबली होती, याच ठिकाणी ह्या वाड्याला थांबली होती आणि त्यांनी इथंच आता बघा पाठीवर कसलं मासं पकडल्यात भारी. तर मित्रांनो आज आम्ही 3 वेळा मेंढरं न्हाणली मस्तपैकी. 3 वेळा न्हाणून झाली. वाड्यातलं झारवाड जोरवाड मस्तपैकी चारलं मेंढरांना. तिथलं झारवाड जोरवाड खाऊन मस्तपैकी आत्ताच आपली मेंढरं वाड्यातनं वर काढली आम्ही. बघा आज न्हाणल्यामुळं कशी काय चकाकते ते आपली मेंढरं, चमचमीत निसती. अंगावरती त्यांचं 2-3 महिन्याचा अख्खा मळ साठला होता आणि त्या मळामुळं अशी चांगली ओढून धरले का दिसत होती, त्यामुळं न्हाणली. आता आणल्या ते वर शेरडं बिरडं मस्तपैकी तणतण्याचा पाला खाते ते मेंढरं, हे झारवाड जोरवाड खाते ते. तर मित्रांनो असेच आपले धनगरी जेवणाचे आणि आमच्या जेवणाबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.